यानंतरची बातमी राज्यातल्या शिक्षकांची। राज्यातील सुमारे 80,000 सरकारी, खासगी आणि अनुदानित शाळांमधल्या शिक्षकांनी कडकडीत बंद पाळला। 2024च्या संच मान्यता धोरणाला विरोध आणि टीईटी रद्द करा ही शिक्षकांची प्रमुख मागणी आहे। सरकारने मागणी मान्य करावी यासाठी ठिकठिकाणी मोर्चे काढण्यात आले। शिक्षण क्षेत्रातील कंत्राटीकरण बंद करा, शिक्षण सेवक पद्धती बंद करा। हजारो शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी राज्यभरात रस्त्यावरती उतरत त्यांचा रोष प्रकट केला। शासनाला ऐकू आलंच पाहिजे। संप पुकारून आणि जोरदार घोषणाबाजी करत शिक्षकांनी त्यांचा संताप व्यक्त केला। शिक्षकांच्या सर्व संघटना आणि शिक्षक मोठ्या संख्येने आंदोलनामध्ये सहभागी झाले होते। वाढत्या शैक्षणिक गोंधळावरती तोडगा काढावा अशी शिक्षकांची मागणी आहे। नवीन संच मान्यता धोरणामुळे निर्माण झालेली कागदपत्रांची क्लिष्टता दूर करावी याकडे शिक्षकांनी लक्ष वेधलं। टीईटी रद्द करण्याच्या मागणीवर तडजोड करणार नाही असा पवित्रा संघटनांनी घेतला। सरकारने टीईटी परीक्षा या ठिकाणी सक्तीची केलेली आहे। ती टीईटी परीक्षा रद्द झाली पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं संच मान्यतेचा जो जी.आर. आणलेला आहे हा जी.आर. अत्यंत अन्यायकारक आहे। त्यामुळे हजारो किंवा लाखोच्या संख्येने बहुजन समाजाची मुलं शिक्षण प्रवाहातून बाहेर जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। 100 विद्यार्थ्यांमागे एक मुख्याध्यापक होता आणि आता 150 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक, एक मुख्याध्यापक। हे जे नवीन संच मान्यतेमध्ये त्यांनी जी सुधारणा केली, हा चुकीचा जी.आर. काढल्यामुळे ग्रामीण दुर्गम भागामधील जे अनेक शाळा आहेत त्या शाळेमध्ये मुख्याध्यापक राहणार नाही। राज्यातील शिक्षकांच्या मुख्य मागण्या काय आहेत ते आता बघूया। 2013 पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना टीईटी नको, जुने स्टाफिंग नियम परत लागू करा, कंत्राटी, आउटसोर्स आणि शिक्षण सेवक पद्धत बंद करा, अनावश्यक ऑनलाईन आणि गैर शैक्षणिक कामं कमी करा, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती करा अशी सर्व शिक्षक संघटनांची एक मुख्य मागणी आहे। शिक्षकांविरोधात दडपशाहीचं धोरण स्वीकारलेलं आहे। नवीन जी.आर. नवीन त्या ठिकाणी योजना राबवून आम्हाला शिकवायचं काम सोडून बाकीचं अनेक योजनांमध्ये राबवून घेण्याचं काम चालवलेलं आहे। त्याचबरोबर आत्ताचे आमच्या भविष्यात येणारी जे शिक्षक मंडळी आहे त्यांना वेठबिगार करण्याचं धोरण त्या ठिकाणी अवलंबलेलं आहे। शिक्षक संघटनांनी केलेल्या मागण्या न्याय आहेत, कारण शिक्षकांचा गैर शैक्षणिक कामात प्रचंड वेळ जातो। त्यामुळे शिक्षकांना विद्यार्थ्यांना नीट शिकवता येत नाही। शिकवण्याचा किमती वेळ वाया जात असल्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे। परिणामी शिक्षकांनी केलेल्या मागण्यांवरती सरकारने तोडगा काढण्याची गरज आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। राज्यातील महायुती सरकारला सत्तेत येऊन आज 1 वर्ष पूर्ण झालं। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत गेल्या वर्षी 5 डिसेंबर 2024ला आझाद मैदानावर तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार आज 1 वर्ष पूर्ण करत आहे आणि ही वर्षपूर्ती अपेक्षापूर्तीमध्ये रूपांतरित झाली का याचा रिपोर्ट कार्ड आपण बघणार आहोत रात्री 8 वाजता न्यूज 18 लोकमतवर। महाराष्ट्राच्या जनतेला विकासाच्या मार्गाने नेण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे। महाराष्ट्राचं प्रशासन हे एका इन्स्टिट्यूशन सारखं बिल्ड करण्याचा आम्ही प्रयत्न केलाय। विकासाची कामं आणि लोककल्याणाच्या योजना या दोन्हीमध्ये कुठेही खंड पडू दिलेला नाही। सगळ्या लाडक्या बहिणीची योजना असेल, त्या ठिकाणी शेतकऱ्यांना जी काही मुफ्त ऊर्जा देण्याचा विषय असेल, या सगळ्या गोष्टी आम्ही केलेल्या आहेत। दरम्यान याच मुद्द्यावरून वडेट्टीवार यांनी मात्र राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधलाय। मला एकूणच वाटते की सरकार वर्षभर म्हणजे वर्षभराची ही उपलब्धी सरकारच्या नाकर्तेपणाची उपलब्धी आहे, सरकारच्या अपयशाची उपलब्धी आहे। सरकारच्या दरवर्षी होणाऱ्या 1000 शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची उपलब्धी आहे। महिलांवरील आणि मुलीवरील वाढत्या अत्याचारांची उपलब्धी आहे। दरम्यान वडेट्टीवार यांच्या टीकेचा मुख्यमंत्र्यांनी समाचार घेतला। माहिती आहे की नेहमी त्यांच्या सगळ्यांच्या मनामध्ये
एक खतखत असते की हे लोक इतकं करू शकले तर आम्ही का करू शकलो नाही. यांनी इतक्या योजना आणल्या, इतकी विकास कामं केली, इतकी इन्फ्रास्ट्रक्चरची कामं केली, तर आम्हाला संधी मिळाली तेव्हा आम्ही का करू शकलो नाही, अशी एक त्यांच्या मनामध्ये ती भावना असते. त्यामुळे ती अनेक वेळा बाहेर निघते, पण मी त्याच्यावर फार काही टीका करणार नाही.